नमस्कार रसिक मित्र हो, मी सौ संध्या अमित टिंगरे. माझ्या कविता व कथा वाचनाच्या वेल्वेट वर्सेस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मित्र हो, आज आपण आपल्या माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या लघुकथेचा पहिल्या भागाच्या वाचनाला सुरुवात करीत आहोत. कवितांप्रमाणे या लघुकथेसही आपले प्रोत्साहन व प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त करते. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लघुकथा वाचनाला. माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल. टॉक 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 असा पोलिसी बुटाचा आवाज जिण्यातून वरच्या मजल्याकडे येताना ऐकू येतो. खरं तर हे 2 मजली घर असते. खालच्या मजल्यावर पार्किंगची सोय, तर वरच्या दुसऱ्या मजल्यावर या घरातील सर्व कुटुंब राहत असते. या कुटुंबात एकूण 5 जण वास्तव्य करत असतात. कुटुंब प्रमुख म्हणजे धीरज लोखंडे, त्याची बायको कोमल, त्याची मोठी मुलगी सुलभा, दुसरी मुलगी राधा, तर तिसरा मुलगा अविनाश. असे हे पंचकोणी कुटुंब आनंदाने या घरात वास्तव्य करत असते. बुटाच्या टापांचा आवाज येताच आत्तापर्यंत घरात असणाऱ्या गोंगाटाची जागा एक अचाट शांतता घेते. कारण या घरातील कुटुंबियांच्या लक्षात येते की आपला नवरा, आपला बाप ड्युटीवरून दमून भागून घरी परतला आहे. त्याला आता विश्रांती आणि शांततेची गरज आहे. तो बुटांचा आवाज जेव्हा दारापाशी येऊन ठेपतो तेव्हा धीरजची बायको कोमल धावतच थंड पाण्याचा तांब्या हातात घेऊन आपल्या नवऱ्यापाशी उभी राहते. तो तांब्या धीरज आपल्या हातात घेऊन त्यातील पाणी पिणार तोच. त्याचे लक्ष कोपऱ्यात शांतपणे अभ्यास करत बसलेल्या आपल्या 3 मुलांकडे जाते आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरते. त्यानंतर त्यांना काहीच न बोलता तो फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये निघून जातो. कोमल आपल्या कामात बिझी होते व आपली मुले एकमेकांकडे सुटलो बाबा एकदाचे ह्या नजरेने एकमेकांकडे पाहतात. कारण धीरज हा एक पोलीस अधिकारी असतो. 24 तास इतर पोलिसांप्रमाणे त्यालाही आपली ड्युटी बजावावी लागते. पण धीरज हा एक सच्चा, प्रामाणिक, होतकरू आणि विशेष म्हणजे शिक्षणाविषयी अतोनात प्रेम असणारा व्यक्ती असतो. गरिबीतून शिकून स्वतः स्वावलंबीपणे पोलीस अधिकारी झालेला असतो. त्याचे विचार हे एका शिक्षकालाही लाजवतील इतके सुंदर असतात. शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीने त्याचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रभावशाली तसेच समोरच्याला भुरळ पाडणारे असते. तो स्वतः एक वाणिज्य शाखेचा फर्स्ट क्लास मिळवलेला पदवीधर असतो. त्याच्या मनात केवळ शिक्षणाविषयीच नव्हे तर त्याला आजपर्यंत लाभलेल्या त्याच्या सर्व शिक्षकांविषयी देखील अतोनात प्रेम व आदर असतो. तो त्याच्या शिक्षकांविषयी त्याच्या मुलांसोबत अनेकदा मनमोकळेपणाने बोलत देखील असतो. त्यामुळे कोठे ना कोठे तरी आपल्या 3ही मुलांनी देखील उच्च शिक्षित व्हावे व स्वावलंबी बनावे अशी त्याची तीव्र इच्छा असते. त्याचे विचार इतके चांगले असतात की तो आपल्या 2 मुली व 1 मुलगा यांना सारखीच वागणूक देत असतो. तिघांनीही खूप मोठे व्हावे हे त्याचे एक स्वप्न असते आणि त्यासाठी तो लागेल ते कष्ट उपसण्यासाठी सुद्धा तयार असतो. थोड्याच वेळात धीरज बेडरूममधून फ्रेश होऊन बाहेर येतो आणि थोडे रिलॅक्स होण्यासाठी घरासमोरील बागेत जाऊन बसतो. तेथे असणाऱ्या आराम खुर्चीत बसतो. तेथून समोरच्या रस्त्यावरचे सर्व दृश्य हे अगदी सहज डोळ्यास दिसत असते. तो इकडे तिकडे पाहत असतानाच अचानक त्याला समोरच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली एक 7 ते 8 वर्षांचा लहान मुलगा काहीतरी वाचत बसल्याचे दिसते. त्या मुलाच्या अंगावर एक फाटके बनियन आणि चड्डी असते. केस विस्कटलेले असतात. उन्हामुळे चेहऱ्यावर घाम पसरलेला असतो. हातपाय काळे पडलेले असतात. एकंदर परिस्थितीवरून तो मुलगा गरीब कुटुंबातला आहे हे लक्षात यायला धीरजला वेळ लागत नाही. रसिक मित्र हो, इथे आपला माणुसकी या लघुकथेचा पहिला भाग संपतो. पुढील भागामध्ये कशा पद्धतीने धीरज त्या मुलाशी संवाद साधतो किंवा तो मुलगा कोण आहे, तो तिथे काय करत होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सोबत रहा, ऐकत रहा वेल्वेट वर्सेस बाय संध्या टिंगरे. धन्यवाद.